तर आपण शिवशी म्हणजे पर्यंत स्वागत आहे आणि आता आपण खेळणार आहोत एक नवीन ह्याच्यामध्ये खेळणार आहोत आपण पहिला हे कलेक्ट करायचं सगळे कलेक्ट केल्यानंतर इकडनं आपण आपले एलिक्झर डार्क एलिक्झर आणि एलिक्झर करायचं आहे कलेक्ट नंतर गोल्डन करायचं आहे कलेक्ट आपण बघायचा आपला बिल्डर कुठला रिकामा झाला आणि इथनं आपण आता खेळायचा आहे एक बिल्डर आपल्याला रिकामा झालेला आहे 10 तासानंतर एक बिल्डर आपला फ्री होणार आहे नंतर एक दिवसानंतर 3 दिवसानंतर 2 बिल्डर आपला आहेत कॅनॉन आपण टाकू शकतो 3.5 लाख रुपयाला आहे ते अपग्रेडसाठी तर आपण कॅनॉनच कन्फर्म केलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक मॅसेज आलेला आहे काय तरी रेनफोर्स पाहिजे आहेत प्रकाशला काय तर क्लॅन वॉर आपल्या भावानं केलेला आहे सिलेक्ट भावानं चुकीचा हे केलेला आहे बापरे ह्याचा काय मॅक्स टू मॅक्स ह्याचा 6 लेवलचा टाउन हॉल ह्याचा मॅक्स आहे पण काय उपयोग नाही सहज आपला 2 बार ह्याच्यावर अटॅक 3 करू शकतो कारण ह्याचं अपग्रेडच नाही आहेत काय डिफेन्स वगैरे फक्त टाउन हॉल पळून चालत नाही पण अपग्रेड लागतो ह्याचा पण काही उपयोग नाही ह्याचं तरी 15 लेवल असून ह्याच्यावर मी सुद्धा अटॅक करू शकतो शो तर काय विषयच नाही शो बी काय विषय नाही आणि हे तर त्याच्या काय वरच्या पलीकडंच आहे हो पण आपण जिंकू शकतो सहजपणे आपले रिवॉर्ड्स बघायचे रिवॉर्ड्स कलेक्ट करण्यासाठी आपल्याला पण स्टोरेज मी जागा नसल्यामुळे आपण ठेवलेला आहे डिसेंबर महिना चालू असल्यामुळे आता क्रिसमसचं थोड्या दिवसात स्नो चालू होईल मला वाटतं तर आपण रँडम अटॅक 1-2 करायचे आता रँडम अटॅकसाठी आपण सर्च करत आहोत नेटवर्क कमी असल्यामुळे जरासं वेळ होतो पण हरकत नाही बघायचं आता आपल्याला कुठनं काय मिळते काय आणि करून टाकायचा अटॅक फाट्ट दिशान हे लोड काहीच नाही टप्प्यात आलाही कार्यक्रम करून टाकायचा आपला विषय झाड असतो 3 टाकायला काही होणार नाही म्हणून परत आपण बघायचं पुढे जाऊन काय होत नाही म्हणून एंड बॅटल करायचं आपण आता परत जाऊन परत सर्च करायचं नेक्स्ट करायचं आहे 1200 रुपये घालवून नेक्स्ट 1200 कॉईन म्हणजे 1200 गोल्ड नंतर परत पुढे जायचं
नेक्स्ट आता रँडमली आपण कुठला बी येऊन ते फक्त ट्रॉफीसाठी आपण कसं तो अटॅक हा आलेला आहे. तर आपण करू शकतो अटॅक ट्राय करायला 100% चॅलेंज आहे आपल्याला. नेक्स्ट आहेत 1 वे अटॅक करायचा आहे. आपण सगळं आपण अटॅक इकडून करायचा आहे कारण इगलला फोडणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे 47 मायनर एका जागी सोडणार आहे 100%. त्याच्या आधी इकडनं सोडलेला क्वीन, त्यानंतर किंग आणि गार्डन जागी सोडलेला आहे. त्यानंतर 47 मी पूर्ण असं एका साईडला सोडणार आहे. असं काय असतील ते झिरो करणार आहे इथं पहिला. झिरो केलेला आहे. फक्त आता आपण किंग आणि किंगचं वाढलेलं आहे. इकडनं तरी बी आपण आणि इकडं आपण आपलं हिलिंग स्पेल आपण टाकायचं नुसतं हिल करायचं. काय होईल ते होईल बघायचं. इकडे आपण आपल्याला वाढायला परत इकडे हिलिंग स्पेल टाकायचं आपण. परत इकडे आपलं हिलिंग स्पेल टाकायचं कारण इकडे वाढणार आहे. हिलिंग स्पेल आपल्याला फक्त एकच बाकी आहे आता आपल्याला हिलिंग स्पेल. इकडे इन्फंट पॉवर पडलेला आहे. इकडं आहे. इकडे पण आपले किंग आणि क्वीनला आलेलं आहे दोन्हीकडनं. इकडनं आपल्याला परत मला वाटतं टाकायला पाहिजे हिलिंग स्पेल एक, पण अजून आपण थांबू शकतो, वेट करू शकतो. आणि नंतर म्हणजे इकडे या वॉर्डमध्ये आल्यानंतर आपल्याला हिलिंग स्पेल टाकायलाच पाहिजे आणि इकडे अजून डिफेन्स फोडणं खूप गरजेचं आहे. आणि इकडे आल्यानंतर आता आपण हा हिलिंग स्पेल एक टाकायची म्हणजे इच्छा आहे खूप, पण दोन्ही मायनसचे ग्रुप एका जागी गेल्यानंतर इथं आता आपण हिल टाकतो. आणि इकडे आपण बघू शकतो इकडे एनर्जींची वाढलेलं आहे. एनर्जी वाढून हिल केलेला आहे इकडं आपल्याला. आणि 1 वे आपला हा झालेला आहे अटॅक. 100% अटॅक होणार आहे आणि हा 100% अटॅक झालेला आहे. एकमेकाला साथ देऊन येतं आता मी फोडलेला आहे, सुट्टी देणं नाही. नेक्स्ट आपण लगेच करणार आहे. नेक्स्ट जे आपल्याला बघायचं मला काय पाहिजे पण मशीनमध्ये आपण टाकू शकतो किक आणि स्पेल्स आपण टाकू शकतो भरपूर. त्यानंतर पुढचा अटॅक लगेच 5 मिनिटात करून टाकायचा. जो आपला 3रा नंबरला अटॅक येईल, 3 नंबरला जो सर्च केला अटॅक येईल तर पण तो करायचा 100% असं माझी इच्छा आहे. पण बघू त्यातल्या त्यात तर अटॅक पाहिजे जेणेकरून आपण 100% अटॅक पण आपल्याला काहीतरी फायदा हो पण नाही. रात्र जर आपलं काहीच होणार नाही त्यामुळे आपण अटॅक करणार नाही. रिस्क घेऊन सुद्धा काही उपयोग नाही. हा 6 लाखाचा आहे पण तरीही मला करायचा नाही हा. त्यानंतर हा आता इकडं आहे 82,000चा पण नाही. थोडं सर्च करूया. लेबी रिस्क घेऊन चालणार नाही कारण कमी पैशात आपल्याला हे 4 आणि 1,50,000 54,000 काही उपयोग नाही याचा. नेक्स्ट लवकर सर्च करून 72,000चा पण नाही. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सर्च करायचं आहे. जरा असं सोडलं की सापडतं असं म्हटलं जातं म्हणून आपण शोधायचं. जरा बघूया काय काय विषय होते इकडनं. आता बघूया आपण काय निघते का नाही, आपल्याला गावते का नाही. तरी गावालाच पाहिजे सर्च करावी गावाली पण नाही. 6 लाख अजून तरी काय उपयोग होणार नाही. परत पुढं बघायचं आपल्याला 82,000 16 ट्रॉफीचा आहेत पण नाही. जर आपण म्हणलो तर -28 होणार ट्रॉफीचा आपल्या. मात्र 1 लाख काही उपयोग नाही. पुढे जायचं आहे, परत सर्च करायचं आहे आणि सर्च करून हा 6 आणि 4ला आपल्याला चांगलं मिळाल्यावर आहे करू शकतो आपण.
याचा अटॅक आपण बघायचा कसा आहे. इकडे पण आपण सेमच करणार आहे. एका साईडनं आपण 25 सोडणार आहोत. 47 एका साईडनं आपण सोडणार आहे. एका साईडनं काय होईल टी व्ही एका साईडनं ट्रिप आपण सोडायचा सगळा 47चा ट्रिप आपल्याला सोडायचा सगळा. 47 ट्रिप सोडून आपण इकडे हे बी सोडलेलं आहे. इकडं आपण हे टाकलेलं आहे. हिलिंग स्पेल टाकलेलं आहे आपण. इकडे आपण ट्रिप बाकी झालेलं आहे तिकडे हे टाकलेलं आहे आपण. यानंतर इकडं आपण फ्रीजचं डॅमेज टाकणार. त्यानंतर इकडं परत आपण हे टाकणार आहे. हिलिंग स्पेल आपण टाकलेलं परत एकदा. हिलिंग स्पेल टाकलं आपण जाऊ परत काय विषय होतं बघायचं आपल्याला परत एकदा आपल्याला हिलिंग स्पेल टाकायलाच लागणार आहे. इकडे आपण हिलिंग स्पेल टाकूया. इकडं आपले मायनस आहे इकडं आपल्याला आलेलं सगळे आता इथे परत हिलिंग स्पेल टाकूया आपण. तर इथं पण खूप गरजेचं आहे हिलिंग स्पेलची. त्यानंतर इथं आपण टॉनल फोडण्यात आलेलं आहे. टॉनल फोडल्यानंतर इकडं परत आपल्या इकडं सगळे आलेलं आहे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आणि ते पुन्हा आपण हिलिंग स्पेल टाकलेलं आहे इकडं. आणि त्यांना काहीतरी उपयोग होईल असं वाटते मला. पण इन्फो टावरसाठी कोणीतरी जायला पाहिजे. इन्फो टावर खूप डॅमेज करत आहे इकडं. इन्फो टावर इकडं करत आहे पण इकडं हे फोडण्यासाठी खूप गरज आहे. इन्फो टावरला आता गेलेलं आहे आपलं मायनस आणि इन्फो टावरचं डॅमेज केल्यानंतर खूप महत्त्वाचं आहे. इन्फो टावर 100% डॅमेज करत आहे सगळ्यांना आपल्याला. पण आपलं मायनस काय करणार नाही. आपल्या मायनसने इन्फो टावरचा फोडलेला आणि हा बी 100% आपला अटॅक होणार आहे. आणि हा पण 100% आपला अटॅक झालेला आहे. युनिटी खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. आणि आपण इथे पण केलेला आहे 100 स्टार. 100% अटॅक 100% अटॅक आहे 3 स्टार्स. आणि विशेषतः आता आपल्याकडे डोनेट करायचं आहे. याला काय काय पाहिजे आहे डोनेट हे करायचं डोनेट करून टाकायचं आहे. राहिलेलं ते नंतर नाही सगळं झालेलं आहे. परत आपण इकडं आपला ट्रूप टाकायचा आहे ट्रेनसाठी. आपण रिवॉर्ड बघू शकतो. रिवॉर्डमध्ये आपले इन्क्रीज झालेलं आहे. सोर्स पोशन आपण क्लेम करतो म्हणजे जिमसाठी अडकलेल्या रिसेस पोशन बी आहे. काही काही भरपूर आहे आपल्याकडे इकडे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे आणि परत नवीन काहीतरी करायचं आहे. नवीन आपण अटॅक करायचं परत एकदा. तोपर्यंत आभार आहे. धन्यवाद. असंच गेम प्ले आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघू शकता तुम्ही रोज एक नवीन गेम प्ले.